आता आपण पहिला जो भाग आहे, पहिल्या लेसनमध्ये आपण काय शिकलो आहे, तर ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. कोणत्या कोणत्या ऑर्गन सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात, त्या 10 सिस्टीमपैकी काहींची नावं आपण पाहिली. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम त्यासोबतच रेस्पिरेटरी सिस्टीम या दोन सिस्टीमचा आपण अभ्यास केला, आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच आपण ब्लड पाहिलं आणि ब्लडचे फंक्शनसुद्धा अभ्यासले. आता आपण आज काय शिकणार आहे, तर ह्युमन ब्लड ग्रुप्स हा भाग शिकणार आहे. दिसतंय सर्वांना? बघा, ह्युमन ब्लड ग्रुप याबद्दल आता आपण पाहणार आहे. पेज नंबर 80. ओके, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज, काही खास प्रथिने आहेत. त्या प्रथिनांपैकी अँटीजेन्स आणि अँटीबॉडीज असे प्रथिनांची नावं आहे. ठीक आहे, तर या प्रथिनांवर म्हणजे अँटीजेन आणि अँटीबॉडीजवर डिपेंड करतं की डिफरंट ब्लड ग्रुप्स जे आहेत त्यापैकी, म्हणजेच आपण ब्लड ग्रुप्स जे आहे त्या ब्लड ग्रुपपैकी कोणता ब्लड ग्रुप येईल. कशावर अवलंबून असतं, तर अँटीजेन आणि अँटीबॉडीजवर. लक्षात ठेवा, त्या दोन्ही शब्दांना अंडरलाईन करून ठेवू शकता तुम्ही. ब्लड ग्रुप ठरवत असताना 2 प्रथिनं जे महत्त्वाचे आहेत ते प्रथिनं म्हणजे अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज असतात. देअर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ ह्युमन ब्लड. रक्ताचे 4 प्रकार असतात. देअर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ ह्युमन ब्लड ॲज. कोणते कोणते आहेत, तर ए बी, ए बी अँड ओ. 4 रक्ताचे प्रकार आपल्याला सर्वांना सर्वसामान्यपणे माहीत असलेले आहेत. बिसाईड त्याशिवाय देर आर 2 टाईप्स ॲज RH निगेटिव्ह अँड RH पॉझिटिव्ह ऑफ विच ऑफ दोज 4 ग्रुप्स. मग आता याच्यापैकी 2 प्रकार आणखी पुन्हा मानले जातात, त्याला RH म्हणतात. आता हा RH हा ॲक्च्युली रिझस या शब्दापासून आलेला आहे. रिझस, RHESUS, रिझस त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो. त्याला RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह असे 2 प्रकार आणखी पुन्हा पडतात. दस इन ऑल 8 4 ग्रुप्स आर फॉर्म. म्हणजे एकूणात 4 पहिले ग्रुप सांगितले, ए बी, ए बी आणि ओ. त्यासोबतच मग RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह प्रत्येकाला जर समजा पकडला तर प्रत्येकाचे आणखी पुन्हा 4 ग्रुप तयार होतात. असे एकूण 8 ब्लड ग्रुप आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं की एकूणात किती ब्लड ग्रुप आहेत, तर 8 ब्लड ग्रुप आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे एक्झाम्पल, ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह. तसंच BRH पॉझिटिव्ह, BRH निगेटिव्ह. तसंच ABRH पॉझिटिव्ह, ABRH निगेटिव्ह आणि ORH पॉझिटिव्ह, ORH निगेटिव्ह. अशा पद्धतीने 8 ब्लड ग्रुप आपल्याला बिलकुल अगदी तोंडपाठ असले पाहिजे किंवा लक्षात ठेवायचं कामच नाही, लक्षातच राहते ॲटोमॅटिकली. ठीक आहे, यानुसार ब्लड डोनेशन केलं जातं. तर ब्लड डोनेशन म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाची. ज्या वेळेला एखादा कुठे ॲक्सिडेंट होतो, खूप साऱ्या प्रमाणात रक्त वाहून नेलं जातं किंवा रक्त वाहून जातं ॲटोमॅटिकली. कुठलंही डोक्यावर जर पडलं, डोक्याला जर मार लागला असेल तर डोक्याचं रक्त वाहून जातं आणि जास्तीत जास्त प्रमाणात रक्ताची आवश्यकता आपल्याला पडते. बरोबर आहे. अशा वेळेला डॉक्टर सांगतात की रक्ताची आवश्यकता आहे. मग ते डॉक्टर लिहून देतात की या RH पॉझिटिव्ह, ABRH पॉझिटिव्ह किंवा ARH पॉझिटिव्ह किंवा जे काही एक्झाम्पल असेल ते आपल्याला या ब्लड ग्रुपचा तुम्ही ब्लड आणा, जे ब्लड बँक असते त्या ठिकाणावरून आणा, किंवा तुमचं जर असेल तर तुमचंसुद्धा ते लावून मागतात किंवा मग अशा पद्धतीने आपल्याला सांगतात ते. मग आपण ब्लड बँकमध्ये जातो आणि ब्लड जे अवेलेबल असेल तर आपण ते तिथून, मग स्वतः आपला जर तोच ब्लड ग्रुप मॅच करत असेल तर आपण ब्लड देतो. बरोबर आहे. इफ ॲन ॲक्सिडेंट, एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, ब्लिडिंग ऑकर्स थ्रू वाउंड्स, जखमांमधून रक्त वाहते. मेनी टाइम्स, बऱ्याच वेळेला काय होते, ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन. रक्त जे आहे, रक्तदान करावं लागतं बऱ्याच वेळेला. मग अशा वेळेला, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं रक्त पेशंटच्या बॉडीमध्ये, म्हणजे हेल्दी पर्सनचं रक्त जे आहे ते पेशंटच्या बॉडीला डोनेट करणे किंवा देणे, या प्रक्रियेला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणायचं. ठीक आहे. मग ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग सर्जिकल ऑपरेशन. जे काही ऑपरेशन्स असतात, सर्जिकल ऑपरेशन्स जे आहे त्याला शल्य चिकित्सा म्हणतात. सर्जिकल म्हणजे शल्य चिकित्सा करण्यासाठी म्हणून रक्ताची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते.
इन केस ऑफ पेशंट्स ऑफ ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर टू, म्हणजे रक्ताचे जे काही कॅन्सर्स आहेत, उदाहरणार्थ ॲनिमिया झालं, थॅलेसेमिया झालं आणि कॅन्सर तर तुमच्या बिलकुल लक्षात असणारा रोग आहे, बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला रक्ताची जास्त आवश्यकता भासते. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू कम्पेन्सेट द ब्लड स्टोरेज इन बॉडी. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे काय होते, शरीरातलं जे ब्लडचं प्रमाण आहे, जो काही शॉर्टेज झालेला आहे ब्लडचा, आपल्या शरीरामध्ये जो काही रक्ताचा कमतरता झालेली आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान करण्यात येतं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन. या पद्धतीला रक्तदान किंवा त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन हा शब्द इंग्रजीमधला लक्षात ठेवायचा. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. त्यानंतर बघा, फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. मग आता हे ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना रक्त कुठून उपलब्ध होतं असा आपल्याला प्रश्न पडतो. मी तुम्हाला आता सांगितलं आहे की रक्त कशा पद्धतीने कुठून आणलं जातं, डॉक्टर आपल्याला लिहून देतात, मग आपण ब्लड बँकेमध्ये. पण ब्लड बँकेमध्ये रक्त कुठून येतं बघा, ब्लड बँकबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल की राईट अ शॉर्ट नोट अबाउट ब्लड बँक. तर ब्लड बँक म्हणजे काय? ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन्स अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन्स. ब्लड बँकेमध्ये रक्त बँक जे आहे त्या बँकेमध्ये विशिष्ट चांगल्या पद्धतीचं रक्त जे आहे, म्हणजे हेल्दी पर्सन, एखादा सुदृढ व्यक्ती, त्याचं रक्त काढलं जातं आणि त्या रक्ताला साठवून ठेवलं जातं विशिष्ट पद्धतीने. आणि नंतर ज्या वेळेला पेशंटला गरज असेल त्यावेळेला ते रक्त देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण ट्रान्सफ्युजन असं म्हटलं, बरोबर आहे. ते हे ब्लड बँकेमध्ये, ज्याप्रमाणे आपले पैसे आपल्या बँकेमध्ये सेफ राहतात, बरोबर आहे, त्याप्रमाणे रक्त जे आहे ते ब्लड बँकेमध्ये ठेवलं जातं. इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी यूज्ड इमिजिएटली. जर समजा साठवून ठेवलेलं रक्त जर लवकरात लवकर वापरलं नाही, इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर. तर त्या रक्ताला रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलं जातं. फ्रीजमध्ये विशिष्ट वातावरण तयार होतं, बरोबर आहे. जेवढं त्या रक्ताला आवश्यक असेल तेवढं रक्त आपल्याला साठवून ठेवता येतं. त्या रक्ताला आवश्यक असलेलं वातावरण त्या ब्लड बँकेमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. ब्लड डोनर म्हणजे कोण? तर ब्लड डोनर म्हणजे कोण? रक्त देणारा की घेणारा? पर्सन हू डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. जो व्यक्ती रक्त देतो किंवा जो व्यक्ती रक्त दान करतो त्याला आपण काय म्हणत असतो? ब्लड डोनर असं म्हणतो. ब्लड रेसिपियंट म्हणजे काय? जो व्यक्ती रक्त ग्रहण करतो किंवा घेतो त्याला काय म्हणायचं? ब्लड रिसिव्हर. ठीक आहे. सांगत असताना लक्ष द्यायचं, कोणाचं लक्ष आहे कोणाचं नाही. जर समजा लक्ष नसलं आपलं तर आपलंच नुकसान होणार आहे. ठीक आहे. समजून घेण्यासाठी म्हणून लक्ष असणं फार आवश्यक आहे. जो व्यक्ती रक्त देतो त्याला ब्लड डोनर असं म्हणायचं. जो व्यक्ती रक्त ग्रहण करतो म्हणजे घेतो त्याला ब्लड रिसिव्हर असं म्हणायचं किंवा रेसिपियंट असं म्हणायचं. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप. पहा, ज्या व्यक्तीचं रक्तगट हा ओ आहे त्याला कोणत्याही ब्लड ग्रुपचा व्यक्ती असेल तरी ते रक्त चालतं. ठीक आहे. म्हणजे काय होते पहा, लक्षात घ्या पुन्हा एकदा. ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ओ आहे त्याचं रक्त कोणालाही चालतं. ठीक आहे. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड म्हणजे ओ गट असणारा व्यक्ती कुठल्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकतो. वेअर ॲज द पर्सन विथ ए बी ब्लड ग्रुप, आणि ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप ए बी असेल, कॅन रिसिव्ह द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. दोन संकल्पना या ठिकाणी सांगितल्या. ज्या व्यक्तीचा रक्तगट हा ओ असतो त्याचं रक्त कोणत्याही ब्लड ग्रुपवाल्याला चालतं. समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया, ओ हे एका व्यक्तीचं ब्लड ग्रुप आहे. ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह डझंट मॅटर. ठीक आहे. मॅटर करते पण ते विशिष्ट केसमध्ये. ओ व्यक्तीवाला ब्लड जो आहे तो कोणाकोणाला रक्त देऊ शकतो? एला देतो, बीलाही चालते, ए बीलाही चालते. त्याचा ओला तर चालणारच झालं, बरोबर आहे ना. म्हणजे ओ हा ब्लड ग्रुपवाला व्यक्ती सगळ्यांना ब्लड देतो जवळपास, म्हणजे त्याचं रक्त चालते, काही विचारत नाही.
ओ ब्लड ग्रुप आहे, जमते रक्त, सगळ्यांनाच जमते. ठीक आहे. आणि पुन्हा एक ब्लड ग्रुप आहे ए बी. हा जो ब्लड ग्रुप आहे हा काय करतो, याला कोणाचंही रक्त चालते, पण देताना मात्र तो काय करतो, ब्लड देताना काय करतो मात्र तो त्यालाच पाहिजे, त्यालाच पाहिजे, ज्याचं त्यालाच पाहिजे, घेताना त्याचंच पाहिजे. एक लक्षात ठेवायचं. म्हणून युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हणतात, तर ब्लड ग्रुप ओ जो आहे याला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर किंवा रिसिव्हर कोणाला म्हणतात, ए बीला युनिव्हर्सल रिसिव्हर असं म्हणतात किंवा त्याला रिसिपिएंट असं सुद्धा म्हणतात. हेन्स पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड द युनिव्हर्सल डोनर. ओ रक्तगट जे आहे कोणालाही रक्त देतो म्हणून युनिव्हर्सल डोनर म्हणतात. आणि रिसिव्हर कोणाचंही रक्त चालते, ए बीवाल्याला, म्हणून ए बीला आपण युनिव्हर्सल रिसिपियंट असं म्हणतो. इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. समोरचा जो ग्रीन बॉक्स आहे तो बघा. ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी म्हणजे काय होते, अनुवांशिक. तिथं शब्द लिहून घ्या, हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक. ब्लड ग्रुप जे आहे ते हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडून जे काही जीन्स असतात, जीन्स म्हणजे जीन्स पॅन्ट नाही, जीन्स म्हणजे आपले जे क्रोमोझोम्स असतात, गुणसूत्रे असतात, त्यावर असणारे जे काही विशिष्ट गुणधर्म आहेत ते जसेच्या तसे वडिलांकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये येणे, बरोबर आहे. तर ब्लड ग्रुप जे आहे ते अनुवांशिक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. ब्लड ट्रान्सफ्युजन असं धरलं, ब्लड कोणाचंही कोणाला देऊन दिलं बा असं करत नाही. ब्लड मॅच होणं महत्त्वाचं आहे. दोघांचं रक्त जर गट सारखा जुळला, रक्त जर मॅच होत असेल तरच रक्त पुरवठा केला जातो, रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं, अन्यथा ट्रान्सफ्युजन होत नाही. इफ इट इज डन विदाऊट मॅचिंग, जर समजा रक्त मॅच न करता म्हणजे न जुळवता जर समजा रक्त डोनेट करण्यात आलं किंवा ट्रान्सफ्यूट करण्यात आलं, इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. फॅटल म्हणजे डेथसुद्धा होऊ शकते, म्हणजे एवढं धोकादायक आहे. जर समजा रक्त गट मॅच नाही केला, कोणाचे रक्त कोणाला देऊन टाकलं तर ज्याला मरूसुद्धा शकतो. म्हणून फॅटल FATAL फॅटल असा शब्द आहे, म्हणजे जीव घेणं आहे. ठीक आहे. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रिसिपियंट इन फ्युचर. जो व्यक्ती ब्लड डोनेट करतो तो त्याला रिसिपियंट म्हणजे तो घेणारा सुद्धा होऊ शकतो. ब्लड डोनेशन विदाऊट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेविंग. कुठल्याही प्रकारचं प्रलोभन न घेता, मनात कुठल्याही प्रकारचं आमिष न ठेवता आपण रक्तदान केलं पाहिजे. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन लाईक ॲक्सिडेंट, ब्लिडिंग, पार्च्युरेशन, सर्जिकल ऑपरेशन्स एसेट्रा. रक्त जे आहे वेगवेगळ्या वेळी मदत करता आपल्याला. कुठल्या ॲक्सिडेंटमध्ये असेल, पार्ट्युरेशनच्या वेळेला खूप जास्त प्रमाणात रक्त जर जात असेल, एखादं सर्जरिकल ऑपरेशन होत असेल, सर्जिकल ऑपरेशन म्हणजेच काय, तर मगाशी सांगितलं तुम्हाला शल्यचिकित्सा मराठीमध्ये शब्द आहे त्याला. शल्यचिकित्सा करत असताना सुद्धा खूप सारं रक्त वाया जातं. अशा वेळेला डॉक्टरांना रक्ताची आवश्यकता पडते त्या पेशंटला देण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. ब्लड डोनेशन बाय हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. जो व्यक्ती हेल्दी आहे, जो व्यक्ती सुदृढ आहे, अशा व्यक्तीचं रक्त शक्यतोवर चांगल्या पेशंटला दिलं जातं, म्हणजे जो पेशंट आहे त्या व्यक्तीला दिलं जातं चांगल्या व्यक्तीचं रक्त. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. समजलं इथपर्यंत? त्यानंतर बघा पेज नंबर 81, ब्लड प्रेशर. रक्ताशी संबंधित असलेलेच घटक आहेत. ब्लड इज कंटिन्युअसली केप्ट फ्लोविंग थ्रू ब्लड व्हेसल्स. आपण सर्क्युलेटरी सिस्टीम शिकलो. रक्त हे संपूर्ण शरीरभर पसरत असतं, म्हणजे प्रसारित होत असतं. त्याला आपण रक्त काय म्हटलं होतं? सर्क्युलेशन म्हणजे काय सांगितलं होतं मी त्या दिवशीच सांगितलं तुम्हाला. सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. त्याचं अभिसरण होत असतं, पूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण होत असतं. ठीक आहे. आणि हे कशामुळे होतं, तर शरीरामध्ये असलेल्या ज्या व्हेसल्स आहेत, ब्लड व्हेसल्स वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत असतं. ज्याप्रमाणे हृदयामध्ये होतं त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक
धमन्या आणि शिरांमध्ये सुद्धा होत असतं. म्हणजे ज्या काही आर्टरीज आहे, व्हेन्स आहे, या ब्लड सप्लाय करणाऱ्या काय आहेत, पाईपलाईन्स आहेत एक प्रकारे, बरोबर आहे, आपल्या शरीरात असलेल्या. त्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होत असतं आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे आकुंचन पावतो आणि सोबतच रिलीज होतो, प्रसरणसुद्धा पावतो. कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेस या दोन्ही क्रियांमुळे रक्त एक ठिकाणीपर्यंत जातं आणि या ठिकाणी प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज. आर्टरीजच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवर एक विशिष्ट दाब पडतो. अँड इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. त्या प्रेशरला आपण ब्लड प्रेशर म्हणजे रक्ताचा जो दाब आहे त्याला आपण म्हणतो रक्तदाब. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. प्रॉपर ब्लड प्रेशर जे आहे ते असणं आवश्यक आहे संपूर्ण शरीराच्या अवयवांपर्यंत रक्तपुरवठा होण्यासाठी. म्हणून आपल्याला विशिष्ट पद्धतीने म्हणजे एकसारखं प्रेशर असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक प्रेशर. जे प्रेशर कॉन्ट्रॅक्शनमुळे हृदयाच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे निर्माण होतं त्याला सिस्टोलिक प्रेशर असं म्हणतात. ज्या वेळेला हृदय कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण कोणतं प्रेशर म्हणायचं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. मग त्याच्या विरुद्ध दुसरं आहे अँड दॅट वन रेकॉर्डेड ड्युरिंग रिलॅक्झेशन इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक प्रेशर. सोपं आहे. ज्या वेळेला आपलं हृदय कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेला जे प्रेशर पडतं त्या प्रेशरला आपण सिस्टोलिक प्रेशर म्हणायचं किंवा सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणायचं. आणि ज्या वेळेला हार्ट आपला रिलॅक्स होतो त्यावेळेला जे प्रेशर तयार होतं त्या प्रेशरला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतात. सिस्टोलिक, डायस्टोलिक, सिस्टोलिक अँड डायस्टोलिक. व्हेन द हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स सिस्टोलिक ब्लड प्रेशर, व्हेन द हार्ट रिलॅक्सेस कोणतं ब्लड प्रेशर आहे तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर. विथ द हेल्प ऑफ आणि इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पिग्मोमॅमोमीटर. मग आता हे ब्लड प्रेशर कशाच्या मदतीने मोजतात तर स्पिग्मोमॅमोमीटर चित्रात दाखवलेलं आहे. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक अँड दॅट रेकॉर्डेड ड्युरिंग रिलॅक्झेशन इज कॉल्ड डायस्टोलिक प्रेशर. ब्लड प्रेशर ऑफ अ हेल्दी पर्सन इज अबाउट 120 per 80 mm to 139 to 89 mm of Hg. Hg म्हणजे हायड्रोगायरम. या शब्दाला Hg म्हणून शॉर्ट फॉर्म आहे. हायड्रोगायरम म्हणजे जो मर्क्युरी असतो, मर्क्युरी म्हणजे पारा. चित्रात दाखवलेलं जे स्पिग्मोमॅमोमीटर आहे त्या स्पिग्मोमॅमोमीटरच्या आतमध्ये पारा असतो. ज्या वेळेला आपल्या शरीरातलं किंवा आपलं ब्लड प्रेशर चेक केलं जातं त्यावेळेला तो पारा खालपासून वरपर्यंत जातो विशिष्ट अंतरापर्यंत. जिथे थांबतो तो म्हणजे आपला ब्लड प्रेशर आहे असं आपल्याला डॉक्टर सांगतात. आजकाल डिजिटल स्पिग्मोमॅमोमीटर आलेले आहेत. हाताला लावला एक पट्टा असतो, एक पट्टा कफ असतो त्याचावाला, तो लावला की मग बटन दाबल्याबरोबर ते एक फुगते ते पूर्णपणे असं दंडाला जर आपण बांधलं तर. आणि फुगल्यानंतर मग पुन्हा ते विशिष्ट त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्याचा आकडा येतो. तर जनरली आपलं ह्युमन ब्लड जे काही आहे ब्लड प्रेशर ते जवळपास एवढं असलं पाहिजे, 180/80. बरोबर आहे. हे दोन्ही चुकलेलं आहे. ते 120 असले पाहिजे, 180 नाही पाहिजे. 120/80 म्हणजे स्पिग्मोमॅमोमीटर जे आहे त्याच्यामध्ये एवढं जर समजा आपलं ब्लड प्रेशर दाखवलं तर आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे वरचं जे दाखवलेलं आहे ते सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. म्हणजे जेव्हा हृदय कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळचं आणि हृदय रिलॅक्स होते त्यावेळेलाचं 80 आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण डायस्टोलिक प्रेशर म्हणतो. डायस्टोलिक, सिस्टोलिक अँड डायस्टोलिक. सिस्टोलिक 120 असतं आणि डायस्टोलिक 80 असतं. तर 120/80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. मग कधी कधी आपलं स्वतः आपण यंग आहोत, आपलं कधी कधी 139, 142, 89 असेल किंवा 92 असेल, 95, तर हे नॉर्मलच आहे. 120च्या जागेवर जर खूप जास्त झालं, जसं मी आत्ता 180 लिहून दाखवलं होतं तुम्हाला, किंवा 180 जर असलं तर झाला माणूस म्हणजे धोक्याच्या पातळीमध्ये असतो. म्हणजे हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर. कधी कधी 120च्या खाली चाललं जातं कोणाकोणाचं. म्हणजे जिथे 120 असायला पाहिजे तिथे 90, 80 असंही असतं. म्हणजे लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर. काही पेशंट असतात लो बीपीचे पेशंट आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणते मला. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या आजी आजोबा वगैरे असतात त्यांना. ठीक आहे.
तर हे ब्लड प्रेशर जे आहे अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्यानुसार आपल्याला हृदयविकार आहे का कोणते किंवा ब्लड शी संबंधित असलेले कोणते रोग आहे का आपल्याला समजतात. ठीक आहे, तर हे झालं ब्लड प्रेशरबद्दल. स्पिग्मोमॅनोमीटर या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं निरीक्षण करा. डॉक्टरांकडे तुम्ही दवाखान्यात जाता त्यावेळेला तुम्हाला ते प्रत्यक्षात पाहता येईल. हायपर टेन्शन आताच सांगितलं, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय पहा. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपर टेन्शन. 120/80 म्हणजे 120 सिस्टोलिक आणि 80 डायस्टोलिक, याच्यापेक्षा जास्त जर समजा ब्लड असेल तर त्याला हायपर टेन्शन असं म्हणतात, हाय ब्लड प्रेशर. इन आर्टरीज ऑफ द पर्सन विथ हायपर टेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स. अननेसेसरी टेन्शन जे आहे आपल्या ज्या ब्लड सप्लाय करणाऱ्या वाहिन्या आहे त्यामध्ये हाय टेन्शन होतं आणि त्याच्यामुळे हायपर टेन्शन क्रिएट होतं. हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ हायपर टेन्शन. मग हृदयाला एक्स्ट्रा काम करावं लागतं हायपर टेन्शनच्या कंडिशनमध्ये. बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर हाय इन हायपर टेन्शन. ब्लड प्रेशर जे आहे दोन्ही पण प्रकारचं ते या ठिकाणी हायर असतं. म्हणजे 120च्या जागेवर 130 असेल, 140 असेल, 150 असू शकते, 160 पण असू शकते, बरोबर आहे. आणि 90च्या जागेवर 100, 110 असं असू शकते. ठीक आहे, तर त्याला हायपर टेन्शन असं म्हणायचं. आता त्या ठिकाणी खाली टाईप दिलेले आहे. नॉर्मल ब्लड प्रेशर सिस्टोलिक प्रेशर 90 ते 119पर्यंत असतं, डायस्टोलिक 60 ते 79पर्यंत असतं. प्रायमरी हायपर टेन्शनमध्ये ते 120 to 139. आता हा टेबल दिलेला आहे, टेबलचं निरीक्षण करा. फक्त महत्त्वाचं काय आहे हे बघा, महत्त्वाचं काय आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे ते 120/80 एवढं असतं, सिस्टोलिक डायस्टोलिक. त्याच्यावर गेलं एकदम जास्त. नॉर्मल कधी कधी थोडंसं 10-15, 10-20 मागे पुढे होईल, काही हरकत नाही. खूप जास्त जर झालं समजा तर ते आपल्याला रिस्की असतं. या ठिकाणी एक ऑलवेज रिमेंबरचा टेबल दिलेला आहे, तो लक्षात घ्या. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअली इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रोडक्शन होत राहतं सततपणे. अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम अ पर्सन ड्युरिंग डोनेशन. जोड्या लावामध्ये हा प्रश्न आहे एक्झरसाईजच्या. एका व्यक्तीला, एका हेल्दी व्यक्तीला ब्लड 350 ml एवढं देत आहेत एका वेळेला. त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टरही घेत नाहीत आणि आपण द्यायचं पण नाही. आवर बॉडी रिस्टोर्स द फ्लुइड पार्ट ऑफ विदिन 24 hours. आपली जी बॉडी आहे तो फ्लुइड पार्ट जवळपास एका दिवसाच्या अंतराने, म्हणजे तुम्ही ब्लड डोनेट केलं तर 24 तासात आपली रिकव्हरी होऊ शकते, जो काही फ्लुइड पार्ट आहे आपल्या रक्ताचा तो. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन कॅन नॉट डोनेट द ब्लड. 2 व्यक्ती रक्त देऊ शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जे प्रेग्नंट वुमन आहे. ब्रेस्ट फिडिंग वुमन म्हणजे डिलिव्हरी झालेली जी व्यक्ती आहे, लेडीज आहे, ते रक्तदान करू शकत नाही, कारण त्यांनाच रक्ताची जास्त आवश्यकता असते, बरोबर आहे. त्यानंतर देअर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशनच्या आधी आणि नंतर कुठल्याही प्रकारची धोका नसतो. फक्त सुईचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. जी सुई, कोणाची पेशंटची सुई वापरणार का डॉक्टर? नाही, त्याला वापरूही नाही द्यायची. नवीन सुई जे निडल असते त्याचा वापर करणं कधीही चांगलं. ती काळजी घ्यावी लागेल आपल्याला. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्वड ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. रिकामी किंवा जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, यासाठी प्रश्न विचारला जातो. किंवा आपल्याला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे आपण, 1 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्तरावरचा ब्लड डोनेशन डे असतो, रक्तदान दिन. पण तो कसा? स्वयंस्फूर्तीने. कोणी जबरदस्ती नाही करणार तुम्हाला की 1 ऑक्टोबरला तुम्ही रक्तदान करा. 1 ऑक्टोबरला ज्याला वाटते की आपण रक्तदान केलं पाहिजे त्यांनी स्वतःहून रक्तदान करणे, बरोबर आहे. म्हणून त्याला राष्ट्रीय रक्तदान दिवस असं मानला जातो, 1 ऑक्टोबर, लक्षात ठेवायचं. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times अ इयर. म्हणजे एका वर्षामध्ये 3 ते 4 वेळा हेल्दी पर्सन रक्तदान करू शकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, एक येलो बॉक्स आहे सगळ्यात खाली पेजच्या. ABO ब्लड ग्रुप्स वेअर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर इन 1900 किंवा 19th century. 1900च्या सालामध्ये लँडस्टेनर, त्यांचं नाव आहे कार्ल लँडस्टेनर, यांनी काय केलं? ब्लड ग्रुपचा शोध लावला. ही वॉन द नोबेल प्राईज ऑफ 1930 फॉर दिस डिस्कवरी. यासाठी त्यांना 1930मध्ये नोबेल प्राईज मिळालं. नोबेल प्राईज म्हणजे सगळ्यात मोठं एक पारितोषिक आहे, बरोबर आहे. ब्लड ग्रुप्स AB वॉज डिस्कवर्ड बाय डेकॅस्टेलो अँड स्टर्ली
इन 1902. पहा, ब्लड ग्रुप ए बी हा जो आहे हा डेकॅस्टोलो. पहिल्यांदा ए बी ओ हे 3 ब्लड ग्रुप शोधले गेले. मग ब्लड ग्रुप ए बी सुद्धा असतो असं शोधण्याचं जे श्रेय आहे ते 2 वैज्ञानिकांना जातो. एक वैज्ञानिक आहे डिकॅस्टोलो आणि दुसरा आहे स्टर्लिंग. 1902 मध्ये त्यांनी शोधला. ठीक आहे, म्हणजे 2 वर्षानंतर तिथून. पहिल्यांदा ए बी ओ कार्ल लँडस्टेनर यांनी शोधला आणि नंतर 1902 मध्ये ए बी याचा शोध लागला. ते शोधणारे सायंटिस्ट होते डिकॅस्टोलो आणि स्टर्लिंग. ठीक आहे, आता एक कन्सेप्ट दिलेली आहे. ॲक्च्युली 2-3 कन्सेप्ट जे आहे तुमचे 25% सिलेबसमधून कट झाले होते, पण आपण ते समजून घेऊ थोडेसेच आहे म्हणून. हेमॅटोलॉजी. हेमॅटोलॉजी म्हणजे काय? ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड. रक्ताशी संबंधित असलेले जे काही संकल्पना आहे त्या ज्या विषयांतर्गत शिकल्या जातात त्याला आपण हेमॅटोलॉजी असं म्हणतो. जसं हेमोग्लोबिन, हेम म्हणजे रक्त, हेमॅटोलॉजी म्हणजेच रक्तशास्त्र. ठीक आहे. हेमॅटोपोएटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीजेस इज कॉल्ड हेमॅटोलॉजी. 2 व्याख्या या ठिकाणी दिलेली. पोएटिक ऑर्गन्स रक्ताशी संबंधित असलेले जे अवयव आहेत, आणि रक्ताशी संबंधित असलेले तर शिकायचेच आहे, पण त्याशिवाय रक्ताशी संबंधित असलेले जे काही रोग आहे याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला हेमॅटोलॉजी असं म्हणतात. रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ ब्लड डिसीजेस इज ऑल्सो परफॉर्म्ड इन दिस ब्रँच. या शाखेमध्ये आणखी पुन्हा उपचारसुद्धा त्यावर अभ्यासले जातात. ठीक आहे, उपचार कोणती काळजी घेतली पाहिजे, रक्त जर समजा खराब असेल किंवा रक्ताशी संबंधित असेल रोग तर. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. यू हॅव टू सॉल्व द एक्झरसाइज. तुम्हाला सगळ्यांना एक्झरसाइज सोडवायची आहे. काही प्रश्न सोपे असतील, काही कठीण असतील. पुस्तकामध्ये आपण पूर्णपणे ते धडा जो शिकलो आहे त्याच्या अंतर्गत आहेत. व्हिडिओ सगळ्यांनी पहा, समजून घ्या. सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, लाईक करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर काही हरकत नाही, पण तो समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल हा हेतू असतो. ठीक आहे, पुढला युनिट आपण लगेच पाहू. ठीक आहे.